नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय योग दिन। आपणा सर्वांना योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नवचैतन्य हास्य क्लब बाणेर या ठिकाणी आम्ही सतत व्यायाम, हास्य आणि प्राणायाम करत असतो। तर माझ्या काही मैत्रिणींनी असं सांगितलं की प्राणायाम आपण जो करतो त्याच्यावर एखादा व्हिडिओ आपण बनवलात तर आमच्या नातेवाईकांना आम्ही पाठवू शकतो। तर हा आज व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर डोळे बंद करा, हाताची ध्यान मुद्रा करा आणि 5 वेळा दीर्घ श्वास घ्या। श्वास घ्या, तसंच आपण भस्त्रिका करायचे 20 वेळा। श्वास घ्या, एक अर्धा मिनिट शांत राहायचंय। एक दीर्घ श्वास घ्या। आपल्याला नाडी शुद्धीकरण करायचे। आपण उजवी नाकपुडी बंद करायचे आणि डावीनं 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे। स्वतःच काउंट करायचा आहे। श्वास घ्या, आता आपण डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवीनं 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे। एक दीर्घ श्वास घ्या। आपल्याला अनुलोम विलोम करायचा आहे, हे लक्षात घ्या। उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीनं श्वास घ्यायचा आहे, उजवीनं सोडायचं आहे, पुन्हा उजवीनं श्वास घ्यायचा आहे, डावीनं सोडायचं आहे, पुन्हा डावीनं घ्यायचं आहे, उजवीनं श्वास सोडायचा आहे, पुन्हा उजवीनं घ्यायचं आहे, डावीनं सोडायचं आहे। तर उजवी नाकपुडी बंद करा, डावीनं श्वास घ्या। पुन्हा आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे। आपल्याला
कपालभाती करायचे. तर श्वास घ्यायचा आहे आणि त्याच तसाच सोडायचा आहे. हां, उजवी नाकपुडी बंद करा, डावीनं श्वास घ्या आणि कपालभाती सुरू करा. तसंच आता डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवीनं 28 स्ट्रोक घ्यायचे आहेत. श्वास घ्या, आता दोन्ही नाकपुड्यांनी आपल्याला 28 न घेता आपल्याला 50 स्ट्रोक घ्यायचे. श्वास घ्या, एक मिनिट शांत राहायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. आता आपल्याला आंतरकुंभ करायचा आहे, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे आणि तो रोकायचा आहे आणि आपल्याला जेवढे आकडे काउंट करता येतील तेवढे काउंट करायचे आहेत आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. तर प्रथम श्वास घ्या, श्वास रोका, हळूहळू श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, रोका, हळूहळू श्वास सोडा. असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. मी तुम्हाला 2 वेळा करून दाखवलं आहे, पण तुम्ही करताना 5 वेळा करा. आता आपल्याला बाह्यकुंभ करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि तो पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आणि मग आपल्याला जमतील तेवढे आकडे काउंट करायचे. श्वास घ्या, पूर्ण सोडा, श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, पूर्ण सोडा. असं सुद्धा तुम्ही 5 वेळा करायचं आहे. मी तुम्हाला फक्त दाखवलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही 5 वेळा तसं करायचं आहे. यानंतर आपल्याला नाकानं श्वास घ्यायचा आहे आणि गाल फुगवून श्वास सोडायचा आहे. असं 3 वेळा करायचं आहे. श्वास घ्या,
श्वास घ्या, श्वास घ्या, तसंच आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि शिट्टी मारून श्वास सोडायचा आहे 3 वेळा. श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, यानंतर आपल्याला शिथली प्राणायाम करायचा आहे. जीभ दुमडायची आहे आणि त्याच्यातून श्वास घ्यायचा आहे आणि नाकानं श्वास सोडायचा आहे. हे बघा, तीन वेळा झालंय. आता आपल्याला दाताच्या फटीतून श्वास घ्यायचा आहे आणि नाकानं सोडायचा आहे. श्वास घ्या, आपल्याला शीतली प्राणायाम झालेला आहे. आता आपल्याला जिभेचे व्यायाम करायचे आहेत. आपल्याला जीभ ही 10 वेळा आवाज काढत बाहेर काढायचे. श्वास घ्या, आपल्याला जीभ डावीकडे आणि उजवीकडे 10-10 वेळा करायची आहे. आपल्याला जीभ ओठावरून पूर्ण गोल फिरवायचे. उजवीकडून 10 वेळा, डावीकडून 10 वेळा. आता तोंड बंद करायचे आहे आणि उजवीकडून 10 वेळा आणि डावीकडून 10 वेळा फिरवायची जीभ. आपली जीभ टाळूला लावायची आहे आणि मनातल्या मनात 40 काउंट करायचे. आता आपल्याला उजवा हात असा वरती करायचा आहे आणि डाव्या हातानं अंगठ्यानं आपल्याला ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. एकदा दीर्घ श्वास घ्या. आपल्याला 3 वेळा सिंह मुद्रा करायची आहे. श्वास घ्यायचा आहे आणि जीभ काढून आवाज काढायचा आहे. श्वास घ्या,
आज मी या ठिकाणी इथपर्यंत तुम्हाला प्राणायाम सांगितलेला आहे। याच्या पुढचा प्राणायाम मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवते। नमस्कार। आज सकाळी मी तुम्हाला प्राणायामचे काही प्रकार सांगितले, त्याच्यानंतरचे क्रमशः आता मी तुम्हाला सांगते। पूर्ण प्राणायाम करताना आपले डोळे बंद पाहिजेत। डोळे बंद करा आणि आपल्याला आता कंठभ्रामरी करायची। डोळे बंद, श्वास घ्या, मी तुम्हाला एक वेळा करून दाखवलंय, तुम्ही 3 वेळा करायचंय। याच्यानंतर आपल्याला नेत्रभ्रामरी करायची। श्वास घ्या, यानंतर आपल्याला मस्तक भ्रामरी करायचे। श्वास घ्या, हे सुद्धा 3 वेळा करायचे आपल्याला। आपल्याला आता कर्णभ्रामरी करायचे। अलगद बोट घालायचे कानामध्ये। श्वास घ्या, यानंतर महत्त्वाचा व्यायाम म्हणजे कानांचा व्यायाम करायचा आहे। कारण उतार वयामध्ये आपल्याला कधी पार्किन्सन्स होण्याची शक्यता असते आणि म्हणून हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे। कानाचा व्यायाम उलट 10 वेळा, सुलट 10 वेळा, असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कान ओढायचे 10 वेळा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10। परत कानात बोटं घालायच्यात आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं करत राहायचं। कधी कधी आपल्या कानातून आवाज येतो, तर तो आवाज असं केल्यानं कायम बंद होतो। त्याच्यानंतर हे असं यानंतर एक दीर्घ श्वास घ्या। आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। शास्त्रोक्त पद्धतीनं म्हणा तुम्ही, आणि तो सुद्धा 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, कितीही वेळा तुम्ही म्हणा, तुम्हाला जमेल तसा तुम्ही तो म्हणू शकता। मी आता तुम्हाला 3 वेळा म्हणून दाखवते। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। नमस्कार। आपल्याला काही श्वसनाचे प्रकार करायचे बघा। एक दीर्घ श्वास घ्या। आपल्याला सोहम 3 वेळा म्हणायचंय। मी एकदा म्हणून दाखवते तुम्हाला, तुम्ही नंतर किती वेळा म्हणू शकता। श्वास घ्या। सो यानंतर आपण अ उ म असं म्हणायचं आहे। अ उ म मध्ये म हा जास्त लांबवायचा आहे, हे लक्षात घ्या। श्वास घ्या। यानंतर आपल्याला सलग 11 वेळा ओंकार म्हणायचा आहे। मी तुम्हाला 3 वेळा ओंकार म्हणून दाखवते, नंतर तुम्ही 11 वेळा म्हणू शकता। श्वास घ्या। ओ यानंतर आपल्याला 2 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे। पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे। शांति शांति शांति। तळवे हसायचे आणि अलगद डोळ्यावर ठेवायचे आणि डोळे उघडायचे आणि नमस्कार करायचे। नमस्कार वरती, नमस्कार समोर, नमस्कार खाली, नमस्कार समोर, नमस्कार डावीकडे, नमस्कार समोर, नमस्कार उजवीकडे, नमस्कार खाली, नमस्कार वर, नमस्कार समोर, नमस्कार भूमातेला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। जय जय रघुवीर समर्थ।